हे पहा मंडळी, ही शाळेतली पोरं आपल्या एवढी पळत गायवर आल्या. चला तुम्हाला सांगतोच काय विषय झालाय. तर त्या मुलांची स्पर्धा होती आणि तुम्हाला तर माहिती आपण त्यांचं एक मस्त असं गाणं बसवलेलं आहे. तर त्याचं वाजवायला ना मी त्यांच्या शाळेत गेलो होतो बघा. ते पोरं एवढी प्रेमाने माझ्या पळत आली ना, मला पण लय भारी वाटलं बघा. शाळेत गेले ना माझ्या कानावर आपल्या छत्रपती महाराजांचा आहे ना पवाडा पाडला. त्याच्यामुळे अजूनच मन प्रसन्न झालं बघा. आणि मग काय आमचा नंबर येणारच होता. तेवढ्यात ना बाकीच्या शाळांची गाणी चालू होती, पण ते गाणी एवढी भारी होती ना. देशावर कसं आहे माहितीये का मंडळी, आपला एकच देश आहे असा की ना ते तर देशप्रेम शिकवलं जातं बघा. आणि हेच देशप्रेम शिकवण्याची आता सध्या गरज आहे बघा सगळ्यांना. मग काय मंडळी, स्पर्धा आटपली आणि मग निघलो मी. कसं आहे माहितीये का, आज विषय असा झाला होता की ना आज माझी गाडी नव्हती, त्याच्यामुळे ना आपल्या बाबांची गाडी मी घेऊन आलो होतो आज. तर येताच आपला भावड्या रस्त्यात भेटला. आई शपथ घेतलं ना त्याला ब्लॉग मध्ये एकदम नाद खोळा. मग काही घरी येऊन ना बाबांची गाडी त्यांच्या घरापुढे लावून दिली आणि मी डायरेक्ट निघलो. पुढचा प्लॅन असा होता की ना मला ना आता फुलांची रोपं आणाय जायची होती चैतन्यपूरला, पण तेवढ्यात आमचा पापे आला होता, त्याच्यामुळे डेंगळा उतरून घेतला खाली. ते झालं आणि म्हणलं आता कांद्याची लावगड चालू आहे हरदास बाबाची, तर तिकडून जाऊन यावं नेमकी कशी चालू आहे ते बघू. आता काही जे ते त्याच्या कामात गुत्तेल होतं. मी पण त्यांना म्हणलं द्या कॅरेट. मग काय मी ना डायरेक्ट जातो आता रोपा आणायला एकदम खतरनाक मध्ये. आता हे रोपाचा विषय असा आहे की ना एक रोप आहे ना पार मोजून घ्यायला लागत राव. मी पार ना काटाळून गेलो राव एका मिनिटात. इथं माहिती का डायरेक्ट किती कटाळलेलो असलो तरी रोप उपटायच लागणार होतं. त्याच्यामुळे रोप उपटून डायरेक्ट निघलो घरी. मंडळी व्हिडिओला लाईक करीत जरा. धन्यवाद बघा सगळ्यांना.